नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 4 मार्च 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो, आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर कालचा पहिला प्रश्न होता, कोणत्या देशाने श्रीमंत स्थलांतरितांसाठी नवीन गोल्ड कार्ड गुंतवणूकदार व्हिसा कार्यक्रम जाहीर केला आहे? तर अमेरिका यानंतर अलीकडेच कोणत्या देशाने चायना सॅट 10R उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे? तर चीन यानंतर भारताने कोणत्या देशाच्या सीमेवरील सैन्यादरम्यान नवीन हॉटलाईन किंवा दळणवळण लिंक सुरू करण्यात सहमती झाली आहे? तर बांगलादेश यानंतर पुढील प्रश्न, अलीकडेच सेबीचे नवीन 11वे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर तुहिनकांत पांडे बनले आहेत। यानंतर ग्रीन ट्रान्झिशन अलायन्स इंडियाची सुरुवात कोणत्या देशाने केली? तर डेन्मार्क यानंतर सलग 7व्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते ठरले आहे? तर इंदोर हे शहर। यानंतर पुढील प्रश्न, तर मायाधर राऊत हे कोणत्या शास्त्रीय नृत्यात निपुण होते? तर ओडिशी यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने शिक्षा संजीवनी विमा योजना सुरू केली आहे? तर राजस्थान यानंतर न्योकुम युलो महोत्सवात उपराष्ट्रपती धनखर कोणत्या राज्यात सहभागी झाले होते? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, 2025 मध्ये जागतिक मान्यता रेटिंग मध्ये कोण शीर्षस्थानी असेल? तर नरेंद्र मोदी हे असणार आहेत। यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे? तर 22,010 प्रकल्पांना। यानंतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात प्रकल्प मंजूर झाले आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात, आणि आजचा पहिला प्रश्न आहे, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी कोणत्या नवीन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिंजवडी शिवाजीनगर। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर यानंतर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर महाराष्ट्र सरकारने हिंजवडी आणि शिवाजीनगरला जोडणाऱ्या नवीन कॉरिडॉरसह पुणे मेट्रोच्या विस्ताराला मंजुरी दिली आहे। तर यामुळे कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि शहरातील वाहतूक कोंडी देखील कमी होईल। यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने 2027 पर्यंत इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे लक्ष्य काय ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 20% ठेवले आहे। किती? तर 20%। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर महाराष्ट्र सरकारने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि शाश्वत वाहतुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून 2027 पर्यंत 20% इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। यानंतर पुढील प्रश्न, पुरी ओडिशा येथे 9व्या राष्ट्रीय आरोग्य शिखर परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, JP नड्डा यांनी केलेले आहे। कोणी? तर JP नड्डा यांनी केले आहे। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर केंद्रीय आरोग्य मंत्री श्री जगत प्रकाश नड्डा यांनी पुरी ओडिशा येथे सार्वजनिक आरोग्यावरील 9व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले आहे। तर हे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि शिकण्याची संधी देणार आहे। यानंतर आपण ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर। सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल आहेत हरिबाबू कंभमपती। आणि मित्रांनो, राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकनिका आणि सिमलीपाल, आणि लेक आहेत चिल्का तलाव। पुढील प्रश्न, ईशान्य भारतातील कोणत्या राज्यामध्ये आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आपले पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्रिपुरा आहे। कोणते? तर त्रिपुरा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये। तर आर्टिफिशियल लिम्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्रिपुरातील सिपाहिजाला जिल्ह्यातील पूर्बा
लक्ष्मीबिल येथे पहिले सहाय्यक उत्पादन केंद्र स्थापन करेल, तर हे केंद्र उत्तर पूर्व भागामध्ये येणार आहे. पुढील प्रश्न, शून्य भेदभाव दिवस नुकताच कधी साजरा केला गेला, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 मार्च रोजी साजरा केला गेला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर हा दिवस भेदभाव आणि त्याचा लोकांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल जागरूकता पसरवण्याची गरज अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. तर थीम काय होती, तर आम्ही एकत्र उभे आहोत. आणि याविषयी महत्त्वाचे उद्दिष्ट, तर समानतेला प्रोत्साहन देणे, भेदभाव दूर करणे आणि उपेक्षित समुदायांना पाठिंबा देणे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, नुकतेच उत्तम मोहंती यांच्या वयाच्या 66व्या वर्षी निधन झाले, तर ते कोण होते, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अभिनेता होते. कोण होते, तर प्रसिद्ध अभिनेता. यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने आपल्या सर्व सरकारी शाळांमध्ये तेलुगू भाषा अनिवार्य केली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तेलंगणा. या कोणत्या, तर तेलंगणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा. यानंतर पुढील प्रश्न, हार्ट लॅम्प हे पुस्तक आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले पहिले कन्नड पुस्तक ठरले आहे, तर हे कोणी लिहिले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बानू मुश्ताक यांनी लिहिले आहे. कोणी, तर बानू मुश्ताक. ठीक आहे. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर बानू मुश्ताक यांनी हार्ट लॅम्प नावाचा लघुकथा संग्रह लिहिला आहे, तर हे कन्नड भाषेतील पुस्तक आहे. तर हे पुस्तक 2025च्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी निवडले गेले आहे. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलेले हे पहिले कन्नड पुस्तक आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर तिसऱ्या साबा महिला चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद नुकतेच कोणत्या देशाने जिंकले आहे, तर याचे योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए आपल्या भारत देशाने जिंकले आहे. कोणत्या, तर आपल्या भारत देशाने. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर साबा म्हणजे काय मित्रांनो, लॉंग फॉर्म काय आहे साबाचा, तर साऊथ एशिया बास्केटबॉल असोसिएशन. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, साबा महिला चॅम्पियनशिप दक्षिण आशियाई बास्केटबॉल संघटनेद्वारे आयोजित केली जाते आणि 8 सदस्य राष्ट्र कोणते, तर भारत, श्रीलंका, मालदीव, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि भूतान या स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि मित्रांनो, पहिली साबा महिला चॅम्पियनशिप स्पर्धा काठमांडू नेपाळ येथे 2016 मध्ये झाली आणि तेथील विजेता कोण होता, तर श्रीलंका होता. आणि दुसरी साबा महिला चॅम्पियनशिप कोठे झाली, आयोजन कोठे होते, तर मालदीव मध्ये आणि विजेता होता श्रीलंका. यानंतर तिसरी आवृत्ती नवी दिल्ली मध्ये झाली आणि विजेता आपला भारत देश आहे. पुढील प्रश्न, तर तमल ही युद्धनौका कोणत्या देशाच्या शिपयार्ड मध्ये बांधण्यात आली आहे, तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए रशिया या. कोणत्या, तर रशिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रशियाच्या यंतर शिपयार्ड मध्ये बांधलेली तमल ही भारतीय नौदलाची सर्वात घातक स्टेल्थ युद्धनौका आहे. तर ताशी 30 नॉटिकल मैल वेगाने 3000 किलोमीटर पर्यंत प्रवास करू शकते. तर यामध्ये जहाज विरोधी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, पाणबुडी, रॉकेट, टॉर्पेडो आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता देखील आहे. तर मित्रांनो, रशियाची राजधानी आहे मॉस्को. लक्षात ठेवा, रशियाविषयी महत्त्वाची माहिती, चलन आहे रुबल आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. यानंतर पुढील प्रश्न 11वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो. एक प्रश्न आपण आज एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये 67वे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दिल्लीमध्ये. कोठे, तर दिल्लीमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर दिल्ली युनिव्हर्सिटीचे 67वे फ्लावर प्रदर्शन 2025 दिल्ली विद्यापीठाच्या DU उत्तर कॅम्पसमध्ये स्थित गौतम बुद्ध शताब्दी उद्यानात आयोजित करण्यात आले होते. तर प्रदर्शनाचे उद्घाटन दिल्ली युनिव्हर्सिटीचे कुलगुरू योगेश सिंग यांनी केलेले आहे. तर दिल्लीविषयी आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी या ठिकाणी पाहून घेऊयात मित्रांनो. तर इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे 7वे अधिवेशन कोठे झाले, तर दिल्लीमध्ये. तर कोणत्या राज्यामध्ये
UTने इलेक्ट्रिक वाहन EV धोरण 2024 लागू केले आहे. तर दिल्ली यानंतर खो खो विश्वचषकाचे यजमानपद दिल्लीने दिले, जे भारतात पहिल्यांदा 2025 मध्ये होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर परदेशात शिकणाऱ्या दलित मुलांचा खर्च उचलण्यासाठी नवी दिल्लीने बाबासाहेब आंबेडकर शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. यानंतर जानेवारी 2025 मध्ये दिल्ली सरकारने पुजारी ग्रंथी सन्मान योजना सुरू केली. यानंतर 14वा आशियाई मत्स्यपालन मंच नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे. आणि दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे, तर रेखा गुप्ता असे नाव आहे. यानंतर मित्रांनो, राजधानी दिल्लीत पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर शिवराज सिंह चौहान यांच्या. यानंतर भारतातील पहिला व्हर्टिकल बाय फेशियल सोलर प्लांट कोठे स्थापित करण्यात आला, तर दिल्लीमध्ये. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये नेचर नवी दिल्ली येथे कार्बन बाजारावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना, त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, तर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रकल्प मंजूर आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो. आणि मित्रांनो, खरंच तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.